श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढच्या महिन्याच्या पौर्णिमेला गुरुच्या सन्मानार्थ साजरी केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेद व्यास याचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता, म्हणून बरेच जण याला वेदव्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्याच्या नात्याचा उत्सव आहे. या दिवशी गुरुजन प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. दत्त संप्रदायात गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुदेव दत्त यांच्या पूजेसाठी आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. गुरुग्रहाची शुभ प्राप्ती होण्यासाठी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्याने ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात. यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की त्यामुळे नोकरीतल्या अडचणी दूर होतात. गुरुपौर्णिमेला करावयाचे विशेष उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेव दत्त यांच्यासाठी काही प्रभावशाली उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करण्याने अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास गुरुचरित्र अध्याय 14 व 18 याचे वाचन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. यामुळे गुरुदेवाची भक्ती वाढते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवाची विधिवत पूजा करावी. यांना पिवळे फुले व चंदन नैवेद्य अर्पण करावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूचे दान करावे. यामुळे पुण्य मिळते आणि गुरुची कृपा प्राप्त होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांना प्रार्थना करावी आणि त्यांचे नामस्मरण करावे. यामुळे मन शांत होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त मंत्राचा जप करावा. ओम गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा यांच्यासारखा मंत्र जप केल्याने मन शांत होते. पौर्णिमेच्या दिवशी दत्तबावनी पठण. रंगाबधू स्वामींनी स्त्रियांच्या कल्याणासाठी दत्तबावनी हा ग्रंथ लिहिला आहे. याचे पठण केल्याने अनेक समस्यांवर मात करता येते असे मानले जाते. दत्तस्रोताचे पठण. श्री दत्तस्रोत, गुरुचरित्र यासारख्या स्रोताचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि जीवनातील अडचणी कमी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त गुरुची आरती. दररोज दत्ताची आरती केल्याने घरात सुख शांती नांदते आणि कुटुंबावर दत्तगुरूची कृपा राहते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरिबांना अन्नदान. दत्तगुरूंना भोजनाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद गरजू लोकांना वाटल्यास दत्तगुरूची कृपा लाभते. या दिवशी दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करणे, त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेने आशीर्वाद मिळणे महत्त्वाचे आहे. गुरुदेव दत्त यांच्या चरणी आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी. दत्त संप्रदायात गुरुदेव दत्त हे गुरु आणि देवाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे या दिवशी त्याची पूजा करणे, त्याच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. आपल्या गुरुजनांना भेटून त्याचे आशीर्वाद घ्यावे. गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करणे चांगले मानले जाते. या दिवशी गुरूंच्या पूजेसाठी भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. जीवनात सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राचे स्थापन करावे. यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात. तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र पारायण करताना हे नियम आवश्यक पाळा. श्री गुरुचरित्र पारायणाला बसण्यापूर्वी आदल्या दिवशी एका गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचे नैवेद्य. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यास त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे.